श्री स्वामी समर्थाय नमः. आजपासून प्रत्येक दिवस तुला नव्या आशेने भेटेल. प्रत्येक सकाळ स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने उगवेल आणि प्रत्येक अडचण तुला एक नवीन उंची गाठण्यासाठी पाठिंबा देईल. कारण आज तुझं नशीब देवाच्या हातात गेलंय. स्वामी समर्थ म्हणतात, 1 मिनिटात याच फोनवर तुला हवी असलेली गोड बातमी मिळेल. तुझी 7 पिढ्यांची गरिबी संपेल. त्यामुळे स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, 1 मिनिटात तुला हवी असलेली गोड बातमी मिळेल. ती 7 पिढ्यांची गरिबी संपेल. पण विश्वास ठेव, श्रद्धा ठेव आणि थांब जरा. काळ बदलतोय. आयुष्य भरकटलं असेल पण दिशा बदलू शकते एका क्षणात. फक्त मन शुद्ध ठेव, संकल्प पक्का ठेव. जेव्हा तू मनापासून हाक मारशील तेव्हा ब्रह्मांड देखील तुझ्या पाठीशी उभं राहतं. स्वामी म्हणतात, गरिबी फक्त पैशाची नसते, कधी ती मनाची असते, कधी विचारांची. या सगळ्या गरिबीवर एकच उपाय, नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हे नाव घे, संकट मागे हटतील. स्वामी म्हणतात, मोठं व्हायचं ना तर आधी चूक मान्य कर, माफ कर आणि माफ हो. स्वामी म्हणतात, स्वाभिमान ठेवा पण अहंकार टाळा. तू म्हणतोस काहीच हातात येत नाही, हात जोडून पाहिलंस का तू, असं स्वामी म्हणतात. मन मोकळं केलंस का तू. देवाला सांगितलंय का की हे स्वामी मी थकलोय. तो ऐकतो, तो बघतो, फक्त थोडा वेळ लागतो. स्वामी म्हणतात, जग कितीही बदलतं पण श्रद्धेचा मार्ग जुना असतो तरी शाश्वत असतो. बाबांनी जे सांगितलं ते विसरू नको, माऊलीने जे दिलं ते विसरू नको. तुझं नशीब लिहिलं जातं तेव्हा स्वामींचं नाव त्या लेखणीवर असतं. अरे उठ, जागा हो. माणूस मोठा त्याच्या पैशाने नाही, त्याच्या भावनेने होतो. दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पुसलं की तुझ्या नशिबातलं सुख वाढतं. स्वामी म्हणतात, आयुष्य हे तपस्येसारखं आहे. कधी डोंगर चढावा लागतो, कधी खोल दरी उतरावं लागते. पण जो हातात स्वामींचा हा नाव घेतो त्याला कधीही एकटं वाटत नाही. तू म्हणतोस माझं काही होणार नाही. स्वामी म्हणतात, होणारच. फक्त तू थांबू नकोस, तू हरू नकोस. कधी कधी देव तुला परीक्षा घेतो, कारण तो तुला अजून मोठं करायचं ठरवतो. सकाळ असो संध्याकाळ असो, प्रत्येक क्षणात तो तुझ्या श्वासात आहे. तोच तुझी परीक्षा घेतो आणि तोच तुला उत्तीर्ण करतो. 7 पिढ्यांची गरिबी संपणार म्हणजे काय? स्वामी म्हणतात, म्हणजे तुझ्या कर्माने, तुझ्या श्रद्धेने तुझ्या घरात प्रेम, समाधान, समृद्धी नांदेल. तू विचार करतोस मी एकटा आहे. स्वामी म्हणतात, मी आहे की. हे लक्षात ठेव. एकटं फक्त शरीर असतं, मनात स्वामी असतात. स्वामी म्हणतात, फसवणूक झाली तरी माणुसकी सोडू नको, आघात झाले तरी सज्जनता सोडू नको. कारण जे सोडतात ते हरतात, जे टिकून राहतात त्यांचं यश अखेर येतं. स्वामींचं नाव म्हणजे फक्त शक्तीचं केंद्र आहे. त्या नावाने तुझं नशीब बदलू शकतं. हृदयापासून एकदा म्हणून बघ, श्री स्वामी समर्थ. मन शांत होईल आणि बातमी ती गोडच येईल. स्वामी म्हणतात, आज तुझ्या आयुष्यातला काळोख संपणार आहे. हे वाक्य, हेच गोड बातमी आहे. स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेव. स्वामींचे नाव घेऊन चालत राहा. 7 पिढ्यांचं दुःख मिटणार आहे. तुला वाटतं माझं नशीब वाईट आहे, माझ्यावर काहीच चांगलं घडत नाही. पण स्वामी म्हणतात, नशीब नाही रे वाईट, फक्त वेळ थोडी कठीण आहे. आणि वेळ तर बदलतेच. सूर्य उगवतोच ना रोज, मग तुझाही सूर्योदय उगवेल. स्वामी समर्थ म्हणतात, संकट येतात तेव्हा रडून बसू नकोस, उठ, स्वामींचं नाव घे. ते संकट घालवतात, मार्ग दाखवतात, पण लक्षात ठेव त्यांना फक्त श्रद्धा लागते. डोळ्यात पाणी नको, हृदयात श्रद्धा हवी. तू म्हणतोस लोक काय म्हणतील? स्वामी म्हणतात, लोकांनी नाही तुझं नशीब लिहिलं, त्यांचं म्हणून ऐकू नको, माझं म्हणणं ऐक. कारण एक दिवस तेच लोक म्हणतील, बघ चमत्कार झाला. हो, पण चमत्कार नाही रे, हे तुझं श्रम, तुझी श्रद्धा आणि माझं नाव आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मनात अपयशाचं सावट असेल तर त्याला यशाचं उजेड दाखवायचं काम तूच करायचं. जसं तू ताटात अन्न वाढतोस तसंच विचारात समाधान वाढव.
तुला जर वाटतं मी खूप वेळा वाया घालवला, तर स्वामी म्हणतात नाही रे, अजून वेळ बाकी आहे. आजचा क्षण हाच नवीन सुरुवातीचा क्षण आहे. तू किती वेळा पडतोस याचं महत्त्व नाही, महत्त्वाचं हे आहे तू किती वेळा उभा राहतोस. मन मोठं ठेव. शेवटी संकट कितीही मोठं असलं तरी माझं नाव त्याहून मोठं आहे. स्वामी म्हणतात आईच्या पदरासारखं स्वामींचं नाव आहे. त्यात थोडं रस, थोडं हस, पण तिथं तुला आधार मिळेलच. जसं आई मायेने जवळ घेते तसं स्वामींचं नाव तुला शांत करेल. आज जरी तुझ्या हाती काही नसलं तरी देवाच्या दारी जाऊन एकदा मन मोकळं करून बघ. स्वामी म्हणतात सांग सगळं, रड मन मोकळं, मी ऐकतोय. तुला मिळालेली गोड बातमी म्हणजे केवळ पैशाचं यश नव्हे, तर ती आहे समाधान, मन शांती, कुटुंबातला प्रेमभाव. स्वामी समर्थ म्हणतात जेव्हा तुझ्या घरात देवाची माया भरते तेव्हा गरिबी आपोआप घर सोडते. स्वामी समर्थ म्हणतात कधी ना कधी एक अशी वेळ येते जेव्हा तू मागे वळून बघतोस आणि म्हणतोस धन्य ते दिवस जेव्हा मी स्वामींचं नाव घेतलं. गरिबीचं निर्मूलन हे केवळ पैशाने होत नाही, ते होते विचारांनी, कर्मांनी आणि देवाच्या आशीर्वादाने. तू कष्ट कर, तू प्रामाणिक राहा आणि दररोज फक्त काही मिनटं श्री स्वामी समर्थ हे नाव घे. हे नाव म्हणजे तुझं बळ आहे, हे नाव म्हणजे तुझी तलवार आहे आणि हे नाव म्हणजे तुझ्या पाठीशी उभा असलेला अखंड विश्वास आहे. स्वामी समर्थ म्हणतात तू एकदा पाऊल टाक, मी 10 टाकेन. तू एकदा आवाज दे, मी धावत येईन. तू एकदा श्रद्धेने माझं नाव घे, मी तुझं घर सुखाने, शांतीने आणि समृद्धीने भरून टाकेन. माणसाने परिस्थितीवर नाही तर देवावर विश्वास ठेवावा, कारण परिस्थिती दरवेळेस घाबरवते पण देव दरवेळेस सावरण्याची ताकद देतो. तू हरलास, तू थकलास, हे स्वाभाविक आहे, पण स्वामी म्हणतात थांबून चालत नाही, कारण तुझं यश अगदी जवळ आले. जेव्हा सगळं सोडून देण्याची वेळ येते तेव्हाच नवं काही घडण्याची सुरुवात होते. स्वामी म्हणतात भूतकाळ विसर, भविष्याची चिंता करू नकोस, फक्त वर्तमानात माझं नाव घे. कारण जेव्हा तू नामस्मरणात रमतोस तेव्हा काळ सुद्धा तुला वळसा घालतो. तुझ्या आयुष्यात कितीही वादळ आली तरी माझं नाव त्या वादळाला शांत करतं. जसा सागर मोठा असतो पण तिथेही शांतता असते, तसंच माझ्या नावातही गोड शांतता आहे. ती एकदा अनुभवातून बघ. स्वामी म्हणतात लोक हसतील, टोमणे मारतील, पाठ फिरवतील, पण मी नाही फिरणार. तुझ्या पाठीशी उभा आहे. तू फक्त मनात माझं स्थान दे. मनात जर चांगला विचार असेल तर आयुष्य सुंदर बनतं, पण जर तुझ्या त्या विचारांवर माझा आशीर्वाद असेल तर ते यशामध्ये बदलतं. हेच तर गोड बातमींचं बीज आहे. स्वामी म्हणतात गरिबी म्हणजे केवळ पैशाची कमतरता नाही, ती विचारांची चूक आहे. म्हणून विचार बदल, आचार बदल, नशीब आपोआप बदलतं. तू सकाळी उठतोस का माझं नाव घेऊन? जर घेत असेल तर तुला आळस जिंकू शकत नाही, तुला अपयश अडवू शकत नाही. श्री स्वामी समर्थ हे नाव म्हणजे तुझ्या दिवसाची खरी सुरुवात. स्वामी म्हणतात कधी तू चुकशील पण मी तुला शिक्षा देणार नाही, मी तुला सुधारायचं काम करीन, कारण मी गुरु आहे, न्यायाधीश नाही. कधी कधी वेळ आधी काही देत नाही देव, कारण तू तयार नसोस, आणि जेव्हा तू पात्र होतोस तेव्हा देव स्वतः तुझ्या दारी येतो गोड बातमी घेऊन. स्वामी म्हणतात सांभाळ स्वतःला, कुणाच्या रागात बोलू नकोस, कुणाच्या दुःखात हसू नकोस, कुणाच्या यशावर जळू नकोस, कारण तू जे पेरशील तेच उगवेल. स्वामी समर्थ म्हणतात माझं नाव फक्त ओठांवर नको, ते मनात असू दे, कारण जेव्हा संकट दारावर येतात तेव्हा तोंडाने घेतलेले नाव नाही वाचवत, तर हृदयातून आलेली श्रद्धाच वाचवते. आज जरी काहीच हातानं नसलं तरी श्री स्वामी समर्थ हे नाव घेतलंस ना, तर लक्षात ठेव 7 पिढ्यांची गरिबी फक्त संपणारच नाही तर तुझ्या घरात पुन्हा परतणार नाही. तू देवाकडे काही मागतोस, घर, पैसा, यश, प्रतिष्ठा, पण देव आधी तुला शांत मन देतो, कारण शांत मनातच चांगले विचार येतात आणि चांगल्या विचारातूनच खरी गोड बातमी जन्माला येते. स्वामी म्हणतात तुझं नशीब तुटलेलं नाही, ते गोड थांबलेलं आहे. देवाला वेळ द्यायला शिक, कारण देव घाईत नाही देत, तो देतो जे योग्य वेळेवर योग्य माणसासाठी देतो. तो दिवसभर तू धावतोस, कमवतोस, झगडतोस, पण अंतःकरण थकलेलं असतं. स्वामी म्हणतात रोजच्या आयुष्यात फक्त 5 मिनटं माझ्यासाठी राख, मी तुला उरलेले दिवस समर्थाने भरून देईल. तुझं दुःख मोठं असले पण स्वामींच्या दारी कोणतं दुःख मोठं राहतं. स्वामी म्हणतात
रड, मन मोकळं कर, पण तिथेच थांबू नको. उभा राहा, माझं नाव घे आणि चालू लाग. मी तुझ्या प्रत्येक पावलासोबत असेन. कोणीतरी तुला हरवलं असेल, अपमान केला असेल, स्वामी म्हणतात त्यांना उत्तर देण्यासाठी तुझं यशच पुरेसं ठरेल. कधीही रागाने नाही, तर यशाने उत्तर दे. हे स्वामींचं तत्वज्ञान आहे. स्वामी म्हणतात, कधी वाटतं की आता काही उरलं नाही, तेव्हाच आयुष्य आपल्याला नवीन दिशा दाखवते आणि ही दिशा फक्त तेच पाहतात जे अंधारातही विश्वासाने चालतात. स्वामी म्हणतात तुझ्या जीवनातल्या अडचणी म्हणजे शिक्षणाचं साधन आहे. त्या तुला घडवण्यासाठीच आलेल्या असतात, फोडण्यासाठी नव्हे. स्वामी म्हणतात जेव्हा तुला सगळं सोडून देण्याची इच्छा होते तेव्हा आठव तू कुठून सुरू केलं होतं. ते पाहून तुला जाणवेल की तू खूप पुढं आलायस, फक्त थोडं अजून शिल्लक आहे. जे जे काही तू चाललंय तुझ्या आयुष्यात ते काळजीपूर्वक पाहतोय मी. तू हात टेकवलेस पण तरी मी हात पुढे करीन. तू एक पाऊल घेतलंस तर मी वाटचाल सोबत करीन. तुला वाटतं माझं का उशीर होतंय? स्वामी म्हणतात कारण तू खास आहेस आणि खास गोष्टींसाठी थोडा वेळ जास्त लागतो. तुझं दुःख, तुझी पिळवणूक हे सगळं फक्त क्षणिक आहे. स्वामी म्हणतात हे सारं वादळ तुझ्या जीवनात मोठा शांत समुद्र घ्यायला येतंय याची पूर्ण सूचना आहे. स्वामी समर्थ म्हणतात प्रत्येक वाईट दिवस संपतोच, फक्त जो थांबतो तो टिकून राहतो. त्याच्यात राराशी गोड बातमी येते. तुझ्या घरात जेव्हा मातृदेवता हात जोडून माझं नाव घेते तेव्हा त्या शब्दांनी तुझ्या नशिबाची दारे उघडतात. स्वामी म्हणतात तू रोज थोडं चांगलं कर, रोज एखाद्या माणसाला आनंद दे आणि रोज मनात माझं नाव ठेव. हीच यशाची, समृद्धीची आणि 7 पिढ्यांना तारणारी गोड बातमी आहे. याचं मन शांत असतं, त्याचं नशीब नेहमी मोठं असतं. कारण मोठेपण हा गोंधळात नसतो, तो संयमात असतो. स्वामी म्हणतात जेव्हा तू रागावर, द्वेषावर आणि स्वार्थावर विजय मिळवतोस तेव्हाच खरी गोड बातमी तुझ्या आयुष्यात यायला लागते. तुला वाटतं माझ्यासाठी कोणी नाही. स्वामी म्हणतात मी आहे ना. मी तुझ्या प्रत्येक अश्रूचा अर्थ जाणतो, तुला न बोलताही समजतो. हेच बंध, हेच नातं असतं भक्त आणि स्वामीमधलं. स्वामी म्हणतात एखादी गोष्ट उशिराने मिळते म्हणजे ती नशिबात नव्हती असं नाही, तर ती अजून सुंदर रूपात तयार होत असते. तुझ्या धीरावरचं देव त्याला सजवत असतो. आयुष्याची परीक्षा होते तेव्हा उत्तर पुस्तिका आपल्याकडे नसते, पण मनात श्रद्धा असेल तर देव स्वतः उत्तर लिहून जातो. स्वामी म्हणतात तुझी श्रद्धा म्हणजे तुझा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आहे. कधी कधी देव आपल्याला सर्वांपासून दूर ठेवतो, फक्त आपलं मन त्याच्याशी जोडलं जावं म्हणून. तो म्हणतो सगळ्यांपासून दुरावा होऊ दे, पण माझ्याशीच तुझं नातं घट्ट व्हावं. स्वामी म्हणतात तुझं आयुष्य तुलाच घडवायचं आहे. मी तुझ्या पाठीशी असेल, पण चालावं लागेच तुला. आनंद माझ्या नावात आहे, पण त्यात मिसळायचं सामर्थ्य तुझ्यात हातात आहे. तुला जी गोड बातमी पाहिजे ती तुझ्या मार्गावर आधीच ठेवलेली आहे. फक्त तू चालणं थांबवू नकोस, हे लक्षात ठेव. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर पहाट येतेच. स्वामी म्हणतात संकट आली तरी घाबरू नको. ती तुला तोडायला नाही, तर तुला मजबूत करायला आलेली असतात. मी फक्त पाहतोय तू डगमगतोयस की धीराने चालतोयस. स्वामी म्हणतात माझं नाव घेतलं तर तोंड कधीही रडत नाही. त्यातलं दुःख, काळजी, ताण सगळं मी ओढून घेतो. फक्त विश्वास न तुटू दे, माझ्याशी नातं तुटू देऊ नको. तुला जर काही नुसतंच नसेल तर एक काम कर, शांत बस, डोळे बंद कर आणि हळूच मनात म्हण श्री स्वामी समर्थ. त्यातली शक्ती तू अनुभवशील. कधी शब्दांशिवाय उत्तर मिळतं हे फक्त अनुभवच शक्य असतं. स्वामी म्हणतात आयुष्य म्हणजे फक्त जिंकणं नव्हे, तर जे हरलं त्यातून पुन्हा उभं राहणं हेच तर खरं आयुष्य आहे. स्वामींचं नाव हे तुला पुन्हा उभं करण्यासाठीच आहे. तुला जी बातमी पाहिजे ती यायचीच आहे, पण त्याआधी देव तुला तयार करतोय. मन शांत कर, मन शुद्ध कर, कारण जेव्हा ती गोड बातमी येईल तेव्हा तू म्हणशील हे सगळं वाट पाहणं सार्थ अर्थ. तू पिढ्यानपिढ्या जगडतोस, आता वेळ आली आहे संपत्तीच्या नव्हे तर समाधानाच्या वारशाची. स्वामी म्हणतात ती 7 पिढ्यांची गरिबी ती थांबली आहे. फक्त तुला आता स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. मनात निश्चय ठेव, हात जोड, नाव घे श्री स्वामी समर्थ आणि चालू लाग. तुझं आयुष्य आता उजळणार आहे. गोड बातमी तुझ्या दारी येऊन उभी आहे. कधी वाटतं आयुष्य थांबले, सगळं काही अडकलंय, पण स्वामी म्हणतात अडथळे म्हणजे संपवायचा इशारा नाही, तर नव्याने सुरुवात करायची संधी असते. तू फक्त चालणं थांबवू नकोस. अश्रू येतात, दुःख होतं, अपमान होतो, हे सगळं मान्य आहे, पण स्वामी म्हणतात
हे सारे क्षण म्हणजे झाडावरची गळणारी जुनी पानं आहेत. त्या गळाल्या की नवीन पालवी फुटतेच. तुझ्या जीवनातील पालवी फुटायला सुरुवात झाली आहे. स्वामी म्हणतात कधी वेळा वाईट असतात, माणसं नाही. म्हणून क्षमा शिका, संयम राख आणि शांत राहा. कधी कधी तुझं मौनच तुझी सर्वात मोठी शक्ती बनतं. तुला पाहिजे ती बातमी ती नशिबावर नाही तर तुझ्या श्रद्धेवर अवलंबून आहे. स्वामी म्हणतात मी नशीब लिहितो पण श्रद्धेचं शाईतूनच. म्हणून जेव्हा तू श्रद्धेने माझं नाव घेतोस तेव्हा मीच तुझं भविष्य उजळवतो. कुणीतरी तुला नाकारलं असेल, फसवलं असेल, पण स्वामी म्हणतात देव कधीच पाठ फिरवत नाही. कधी वाटेल तो शांत आहे पण तो काम करत असतो तुझ्यासाठी, पिढ्यांसाठी आणि एक सुंदर भविष्यासाठी. स्वामी म्हणतात ज्या दिवशी तू स्वतःवर विश्वास ठेवतो त्या दिवशी माझा आशीर्वाद तुला झेप देतो. माणूस मोठा होतो तेव्हा नव्हे तर तेव्हा जेव्हा तो झुकतो, खाली वागतो, तेव्हा तो देवाच्या चरणाजवळ पोहोचतो. तू फक्त प्रयत्न करत राहा. कधी वाटेल परिणाम दिसत नाही पण त्या प्रत्येक प्रयत्नाचा थेंब नशिबाच्या हळूहळू भरत चाललेल्या पात्रात जमा होते. एक दिवस अचानक ते पात्र भरून वाहील आणि गोड बातमी तुझ्या ओंजळीत येऊन पडेल. स्वामी समर्थ म्हणतात कर्म कर, नाम घे आणि वाट बघ. हे तिन्ही जपलंस ना तर तुला जे हवं आहे ते हक्काने मिळेल. कारण जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांची 7 पिढ्यांचं कर्म मी एका पिळवटात बदलू शकतो. तुला वाटतं तू खूप वेळ हरलायस पण प्रत्येक पराभवामागे एक शिकवण दडलेली आहे. स्वामी म्हणतात मी तुला हरवत नाही, मी तुला घडवत आहे. हे जीवन म्हणजे यश यज्ञ नाही तर त्यात तुझा संयम, तुझा त्याग आणि तुझं नामस्मरण हा सर्वात पवित्र समिधा आहे. स्वामी म्हणतात हा यज्ञ पूर्ण झाल्यावर 7 मनांचं दुःख राख होऊन उडून जाईल. तुला जे पाहिजे ते तुझ्या दिशेने चालत येते. फक्त तू चालत राहा, विश्वास ठेव आणि तुझं नाव, तुझं मन जेव्हा खऱ्या श्रद्धेने भरले जाईल तेव्हा ती गोड बातमी फक्त बातमी नसेल, ती एक चमत्कार होईल. आज तुझ्या संघर्ष आहे पण उद्या तुझी कहाणी असेल जी इतरांना प्रेरणा देईल. स्वामी म्हणतात तू माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्या यशावर शिक्कामोर्तब करतो. जग कितीही बदलतं, संकट कितीही आली पण माझं नाव स्वामी समर्थ हे घेत राहिलास तर तुला कधीच कोणी हरवू शकणार नाही. तू म्हणतोस माझं आयुष्य थांबले. स्वामी म्हणतात थांबलेलं नाही रे, ते शांत आहे. आता मोठ्या वळणासाठी स्वतःला गोळा करत आहे. तू खूप खचू लागू नकोस कारण कधी कधी शांत पाण्यालाच प्रवाह फार खोल असतात. तर तू लोकांपासून दूर गेला असशील पण स्वामी म्हणतात मी कुठेही जात नाही. तू माझ्यावर मनापासून विश्वास ठेवतोस ना मग मी तुझ्या सावलीतही असतो. तुझ्या आयुष्यात जे काही गमावलं आहेस ते दुःख आज मोठं वाटेल पण स्वामी म्हणतात मी त्याहून मोठं सुख तुझ्यासाठी राखून ठेवलंय. ते सुख देताना देव उशीर करतो पण विसरून जात नाही. स्वामी म्हणतात प्रार्थना म्हणजे मागणं नाही, ती म्हणजे संवाद आहे. प्रत्येक हळूहळू घेतलेला श्री स्वामी समर्थांचा उच्चार तुला त्या संवादात गुंतवून जातो, जिथे उत्तर न देता समाधान दिलं जातं. कधी वेळ चुकतो, कधी संधी हातातून जाते. स्वामी म्हणतात पण माझ्या दरबारात उशीर होत असला तरी अंधार कधीच कायम राहत नाही. नवीन दिवा पेटवायचा तर तुला उभं राहावंच लागेल. स्वामी म्हणतात तू आज जे दुःख सहन करतोयस ते तुला उद्या दुसऱ्याच्या दुःखात सावली बनवेल. हे सहन करणं व्यर्थ नाही, ही तुझी परीक्षा नव्हे, ही तुझी ओळख बनवते. स्वामी म्हणतात तू जर ठरवलं की आता मी थांबणार नाही तर लक्षात ठेव देवही ठरवतं की आता मी याला थांबवणार नाही. तुझ्या मनात जर शुद्ध इच्छा असेल तर ती कोणाला त्रास न देता फक्त तुझ्या आत्मिक उन्नतीसाठी असेल तर ती पूर्ण न होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. स्वामी म्हणतात माझं कामच आहे तुझ्या पवित्र इच्छांना सामर्थ्य देणं. कधी जे हवं होतं ते मिळत नाही पण वेळेनंतर लक्षात येतं की जे मिळालं तेच खरं हवं होतं. स्वामी म्हणतात मी तुला हवं ते नाही तर योग्य तेच देतो कारण माझ्या दृष्टीने तू पुढचा असतो. अनेकदा देव आपल्या आयुष्यात माणसांच्या रूपात उतरतो. कोणीतरी मदतीला धावून येतं, कोणीतरी दुःखात हात द्यायला पुढे येतं. पण स्वामी म्हणतात त्या क्षणी मी चालोय हे ओळखायला शिक. आयुष्य ही चालती राहते, तू फक्त एकदाच मनापासून हाक मार. मी तुझ्या जीवनात चमत्कार घडवण्याची तयारी ठेवूनच बसलोय. 7 पिढ्यांची गरिबी संपेल का? होय, पण फक्त नाव घेणं पुरेसं नाही, त्यामागचं निस्वार्थ श्रद्धा हवी, नियमित कर्म हवं आणि मनापासून माझ्यावर विसंबलेलं हवं. स्वामी म्हणतात गोड बातमी तुला मिळणारच आहे. ती घरातल्या कोपऱ्यात दडलेली नाही, ती तुझ्या विश्वासाच्या मार्गावर उभी आहे.
तू त्या दिशेने चालायला सुरुवात कर. मी वाट दाखवणार, सावली देणार आणि योग्य दिशेने ती बातमी तुझ्या हाती ठेवणार. जेव्हा तू रडतोस ना, तेव्हा फक्त डोळेच ओले होत नाही, तुझं नशीबही हलतं. पण जर त्या अश्रूंमध्ये माझं नाव असेल तर त्या प्रत्येक थेंबाचं देवाचं आशीर्वाद झिरपत जातं. तू म्हणतोस मी एकटा आहे. स्वामी म्हणतात तू एकटा नाही. तू जिथे असतोस तिथे मी सावलीसारखा असतो. कधी तुझ्या मागे, कधी पुढे, कधी हात धरून. तुझ्या प्रयत्नावर हसणारे खूप भेटतील, पण स्वामी म्हणतात मी तुझ्या श्रमांवर हसत नाही. मी त्यांना आशीर्वाद देतो, कारण तुझी मेहनत हीच तुझी गोड बातमी घडवत असते. स्वप्न पाहणं सोपं आहे, त्यासाठी झोप लागत नाही, तर जागं राहणं लागतं. स्वामी समर्थ म्हणतात ज्या रात्री तू जागून रडलास त्या रात्री मी जागून तुझं नशीब लिहिलं. तुझा विश्वास थोडा डगमगतोय का? तर थांब, डोळे बंद कर आणि शांतपणे फक्त 3 शब्द म्हण, श्री स्वामी समर्थ. हे नाव म्हणजे औषध आहे, आत्म्यासाठी, मनासाठी आणि नशिबासाठीही. तू हरवलेली दिशा शोधू नको, तीच ती मीच शोधून देईन. तू फक्त चालणं थांबवू नकोस. एक पाऊल पुढे टाकलंस की पाठीशी माझा हात लागेलच. कधी कधी तुझं उत्तर वेळेत मिळालं नाही, कारण देव त्या उत्तरासाठी आधी परिस्थिती घडवतो. स्वामी म्हणतात मी चुकत नाही, मी उशीरही करत नाही. मी योग्य वेळी योग्य तेच करतो. तू फक्त इतकं लक्षात ठेव, तू गरीब राहू शकतोस पण विचाराने नाही. तू एकटा असू शकतोस पण निराश नाही. तू थकलास तरी माझ्या नावावर उभा राहू शकतोस. हीच खरी शक्ती आहे माझ्या आशीर्वादाची. आयुष्य चालू आहे, रोज नव्याने सुरू होतं, रोज काही शिकवतं. तू गोंधळात असलास तरी मी स्थिर आहे. माझ्या भक्तासाठी माझी माया कधीच संपत नाही. गोड बातमी मिळते तेव्हा लोक म्हणतात सुदैव, पण स्वामी म्हणतात सुदैव नाही रे, ते श्रद्धेचं फळ असतं, जे तू मनापासून दिलेलं असतं. कधी वाटतं किती दिवस झाले प्रयत्न चालूच आहे पण काहीच घडतच नाही, तेव्हा स्वामी सांगतात तू मोजकेच प्रयत्न, मी मेहनत पाहतोय, निष्ठा. कारण माझ्या दारी जे खरे मनाने झुकतात त्यांचं नशीब मी स्वतः लिहितो. कधी एखादी गोष्ट होणारच नाही असं वाटतं, पण स्वामी म्हणतात ते तुला वाटतं, मला नाही. माझ्यासाठी अशक्य काहीच नाही. तू फक्त तुझी श्रद्धा आणि संयम जप. कधी एखादा दिवस खूप कठीण जातो, मन थकून जातं, डोळे ओले होतात, तेव्हाही मी तुझ्याच बाजूला उभा असतो. तू मला दिसत नाहीस पण मी तुला पाहतो. तुझ्या प्रत्येक अश्रूंचं माझं समजतो, कारण स्वामी म्हणतात मी तुझ्या सोबत नसेन असं कधीच होणार नाही. सतत पराभव, सतत अडचणी, सतत संघर्ष, या सगळ्यांतही जर तू प्रामाणिक राहिलास तर लक्षात ठेव, स्वामी म्हणतात तुझं नशीब केव्हाच वळलंय, फक्त अंतिम पाऊल उरलंय, चालत राहा. स्वामी समर्थ म्हणतात तू जर आजही दुःखात आहेस तर मी अजूनही काहीतरी मोठं शिकवतोय. कारण माझा भक्त जेव्हा यशस्वी होतो तेव्हा तो इतरांसाठी दीपस्तंभ होतो. कधी वाटतं की कोणी आपलं नाही, पण स्वामी म्हणतात माझ्यासारखा कोण? मी तुझा नाही का? मी तुझ्या मनात आहे, तुझ्या मागे आहे, तुझ्या पाठीशी आहे. मी तुला जेव्हा अडथळ्यात सोडतो तेव्हा याच खात्रीसाठी की तू पुढे माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवशील. स्वामी म्हणतात सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे समाधान. तुझ्या घरात जर रोज माझं नाव घुमतं तर तिथे संकट दारातच थांबतात. म्हणून श्रीमंतीसाठी फक्त पैसा नको, मनात स्वामींचं स्थान हवं. तू विचार करतोस गोड बातमी येईल कधी? स्वामी म्हणतात ती वाट पाहणाऱ्याला नव्हे तर मेहनत करणाऱ्याला मिळते. वाट बघणं ही श्रद्धा असली पाहिजे, जिच्या पाठीशी प्रयत्नांची सावली आहे. स्वामी समर्थ म्हणतात जेव्हा सगळं मिळतं तेव्हा लोक आनंद साजरा करतात, पण जेव्हा काहीच मिळत नाही तेव्हा ते श्रद्धेने माझं नाव घेतात. मी त्यांना सगळं देतो, कारण माझ्यासाठी मोठेपणा हे नशिबात नाही तर मनात असतं. माझं नाव तुझ्या ओठावर असलं तरी मी प्रसन्न होतो, तर तेच नाव तुझ्या हृदयात असलं तर मी कार्य करत राहतो. स्वामी म्हणतात कधी वेळ येतो असो का नसो, की जिथं शब्द संपतात आणि डोळे बोलायला लागतात, मन खचतं, आत्मा थक जातो, असं स्वामी म्हणतात माझं नाव घेतलं की मी तुझ्या थकलेल्या मनाला नवसंजीवनी देतो. तू कितीही मजबूत असलास कधी ना कधी मोडतोसच, पण मी त्या क्षणी तुझं रक्षण करतो. स्वामी म्हणतात माझा भक्त जेव्हा मोडतो तेव्हा त्याला पूर्णपणे कसू देत नाही, मी त्याला आधार देतो. जे काही आज गमावल्यासारखं वाटते ते उद्या तुझ्या पाठीमागे उभं राहून तुला अभिमानानं सांगेल, हे सगळं तुझ्या धैर्यामुळे शक्य झालं. स्वामी म्हणतात तू संयम ठेवलास म्हणून मी तुझ्यासाठी वेळ थांबवला. कधी कधी अशी वाट येते की समोरचा रस्ता धुक्याने भरलेला असतो, पण स्वामी म्हणतात माझं नाव त्या धुक्यात दिव्यासारखं आहे.
माझं स्मरण हीच तुझी दिशा आहे. तू चालत राहा, उजेड आपोआप वाढेल. स्वामी म्हणतात, जेव्हा एखादी गोड बातमी तुला मिळेल ना, तेव्हा ती फक्त तुझी नाही असते, ती तुझ्या आईवडिलांची, तुझ्या पिढ्यांची, तुझ्या पुढच्या जन्मांची उकल असते. त्यामुळे तू उशिरानेच येते, पण कायमची येते. आयुष्यात कधी हारलास वाटलं तरी पराभवातही माझं नाव घे, कारण स्वामी म्हणतात, मी तुला पराभवातून विजयाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. माझं नाव घेतलंस की तू पुन्हा एक नवा जन्म घेतोस, हात आत्मविश्वासाचा. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं घर लहान असलं पण मन मोठं हवं. तुझ्या आयुष्यात पैसा थोडा असला पण विश्वास भरपूर हवा, कारण मी तिथेच वास करतो जिथं गर्व नाही आणि भक्ती शुद्ध असते. कधी एखादा दिवस असा असतो की मनात शून्य पसरतं, तेव्हा स्वामी म्हणतात, हे शून्य म्हणजे सगळं मागे टाकून तुला नवं काही देण्याची सुरुवात आहे. मी आहे तुझ्या पाठीशी. तेव्हा नवे क्षितिज उघडणारच. स्वामी समर्थ म्हणतात, तू जर रोज 15 मिनिटं शांत बसून माझं नाव घेतलंस तर तुला तुझं उत्तर मिळेल. कधी शब्दात, कधी नशिबात आणि कधी नुसत्या अंतःकरणात. स्वामी समर्थ म्हणतात, कधी कधी आयुष्य इतकं असं वाटतं जणू काही सर्व काही विरंगुळा घेऊन गेलं आहे. पण स्वामी समर्थ म्हणतात, विरंगुळा घेणं म्हणजे नव्याने सुरुवात करण्याची तयारी असते. जे काही गेलं ते मागे वळून पाहू नकोस, पुढे चालत राहा. तू जर थोडा थांबशील तरी काही हरकत नाही, पण थांबणे म्हणजे संपणे नाही, हे लक्षात ठेव. स्वामी म्हणतात, मी नेहमी तुझ्या जवळ आहे. तू फक्त मनात माझं नाव घेत जा. मी तुझ्या प्रत्येक पावलावर सोबत असेन. तू जेव्हा थकलास तेव्हा माझ्या नावाची ताकद ओळख. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या नावाने तुझं मन हलकं होईल. तुझ्या ओठांवर हसू येईल आणि पाय पुन्हा धुकाळून चालायला लागतील. तू म्हणतोस, माझं संकट कधी संपेल? स्वामी म्हणतात, संकट संपतात जेव्हा तू धीर धरतोस. मी तुझ्या धैर्याला आशीर्वाद देतो आणि प्रत्येक अडथळा तुझ्या यशाचा दुवा बनतो. स्वामी म्हणतात, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी माझा आशीर्वाद देतो. जिथे तुझं मन अपार विश्वासाने भरलेलं असेल तिथे माझा आशीर्वाद नेहमीच अधिक फलदायी ठरेल. तू कधी वाट पाहतोस, कधी नकार येतात, कधी त्रास होतो, पण स्वामी समर्थ म्हणतात, कधीही हार मानू नकोस. तुझं जीवन माझ्या चरणी अर्पण केल्यावर मी तुझ्यासाठी मार्ग स्पष्ट करेन. कधी वाटतं तुझ्या आयुष्यात आनंद येणार नाही, पण स्वामी म्हणतात, आनंद येण्याची वेळ येतेच, पण तो वेळ तुझ्या प्रयत्न आणि श्रद्धेवर अवलंबून असतो. स्वामी म्हणतात, आयुष्यात जे काही मिळतं ते देवाचा आशीर्वाद असतं आणि जे न मिळतं ते काहीतरी मोठ्या प्रामाणिक करण्यासाठी असतं. तू माझ्या प्रार्थनेवर नावाने प्रार्थना करत राहतो तेव्हा मी तुझ्या हृदयात नवीन आशा वाढवतो. स्वामी म्हणतात, तू कधी विचार करशील मी एकटा का आहे? मी सांगतो, तू एकटा नाहीस, कारण माझं नाव तुझ्या हृदयात आहे. मी तुझ्या सोबत आहे, प्रत्येक उगमात आणि प्रत्येक अंधारात. स्वामी म्हणतात, तुझ्या सहवासात मी आहे, फक्त तू मला जाण. तू जर आयुष्यात अडचणीमुळे थकलेला आहेस तर माझं नाव घेतलंस की तुझ्या मनाला शांती मिळते. मी तुझ्या प्रत्येक अश्रूला आपल्या हाताने पुसतो आणि तुला नव्या शक्तीने भरून टाकतो. तू म्हणतोस, मी प्रयत्न करत आहे पण फळ मिळत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, फळ येण्यास वेळ लागतो पण येतोच. मी तुझ्या मेहनतीला मान देतो आणि प्रत्येक अडथळा तुझ्यासाठी सोपा करतो. तू धैर्य हरू नकोस, कारण धैर्याचं तुझं असंख्य पिढ्यांचं रक्षण करते. मी तुझ्या मनात एक दिवा लावलेला आहे, जो कधीच न मावेल. स्वामी म्हणतात, धैर्य ठेव, तूच भविष्य घडवणार आहेस. तू जर कधीच त्रस्त असशील तर माझ्या चरणी मन मोकळं कर. मी तुझं नशीब दुःख जाणतो, तुझं मन ओळखतो. स्वामी म्हणतात, तू माझ्या नावाने प्रार्थना करत राहिलास तर मी तुझ्या संकटातून बाहेर काढेन तुला. तू स्वतःवर विश्वास ठेवलास तर जग बदलेल. मी तुझा हात धरून तुझ्या प्रत्येक पावलावर मजबूत करेन. स्वामी म्हणतात, मी तुझ्यासाठी आकाशाच्या पलीकडूनही आशीर्वाद पाडतो. स्वामी समर्थ म्हणतात, कधी कधी वाटतं आयुष्यातला संघर्ष इतका मोठा आहे की उभं राहणं अवघड आहे, पण स्वामी म्हणतात, त्या संघर्षातूनच तू घडतोस. मी तुझ्या प्रत्येक धडपडीला पाहतो आहे आणि त्याला मायाळूपणे जपतो. तू कधी वाट पाहतोस की देव मला का विसरला आहे? मी सांगतो, मी विसरलो नाही. मी फक्त तुझं सामर्थ्य तपासत आहे. माझा आशीर्वादाचा तुला त्या क्षणी हवाय जेव्हा तू पूर्णपणे तयार असशील. स्वामी समर्थ म्हणतात, तू मनाने मोठा होऊ दे. तुझ्या मनातील भीती आणि शंका दूर कर, कारण माझ्या नावाने तू हे सगळं पार करू शकतोस. तू कधी वाट बघतोस, तुझा हक्क तोडला जातोय असं वाटतं, पण स्वामी म्हणतात, तू धीर धर, तुझा वेळ येणारच. मी तुझ्या विश्वासाला कधीही फाटण्याची संधी देणार नाही. तू म्हणतोस, माझी परिस्थिती बदलणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, बदल सुरुवात होते तुझ्या मनातून. मी तुझ्या मनाला जिंकून घेतो आणि मग सगळी जग जिंकली जाते.
स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यात जर कधी अंधार आला तर माझं नाव घे, मी त्या अंधाराला प्रकाशात बदलेन. स्वामी म्हणतात, तू कधी वाट पाहतोस की तुझा वेळ कधी येईल, पण मी सांगतो तुझी वेळ येतेच, पण तो तुझ्या मेहनतीने आणि श्रद्धेने ओळखायला हवा. स्वामी म्हणतात, मी तुझ्यासाठी तयार आहे, तूही तयार हो. तू कधी निराश होशील, वाटेल की काहीच शक्य नाही, पण पण स्वामी समर्थ माझं नाव घेतस ना, तेव्हा थोडा वेळ धीर धर. मी तुझ्या आयुष्यात नवे दीपस्तंभ प्रज्वलित करीन. दिवा लाव, अंधार निघून जाईल. तू म्हणतोस माझं आयुष्य असं का आहे? मी म्हणतो प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला मजबूत करायला असेल. स्वामी म्हणतात, तू जिंकशील कारण माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. तू भटकताना थकला आहेस, वाटचाल थांबू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे, चालत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, धैर्य ठेव, तुझा मार्ग उजळणार आहे. तू म्हणतोस मी एकटा आहे, मी सांगतोय एकटेपण असं नाही. माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या जवळ आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या अंतःकरणात वास करतो, तुला कधीही सोडणार नाही. कधी वाटतं सारे जग तुझ्या विरुद्ध आहे, पण लक्षात ठेव, माझा हात तुझ्या हातात आहे. मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक धडपडीत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या मनात आहे, तू कधीच एकटा नाहीस. तू जर कधी डगमगला, मी तुझ्या पाठीशी उभा राहीन, तुझा आधार घेईन. आणि तू जर कधी खाली पडला तर मी तुला उचलून पुन्हा चालायला लावेन. स्वामी म्हणतात, माझा भक्त कधीच पडत नाही, कारण मी त्याचं पाऊल धरतो. तू म्हणतोस माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होत नाही, पण मी म्हणतो प्रत्येक अंधाराच्या शेवटी प्रकाश येतो. स्वामी म्हणतात, तू धैर्य धर, आनंद येणारच. तू विचार करतोस की आयुष्य का कठीण आहे? स्वामी समर्थ म्हणतात, कठीण प्रसंग तुझं धैर्य तपासतात आणि तुझं मन मजबूत करतात. तू म्हणतोस मी कुठेही पोचू शकत नाही, मग मी म्हणतो मी तुझा मार्ग दाखवतोय, तू फक्त चालत राहा. स्वामी समर्थ म्हणतात की संकटातून उभे राहण्यासाठी आणि आयुष्याला नवे वळण देण्यासाठी एक मिनिटही महत्त्वाचं असतं. तुझ्या मनात जर माझं नाव जपलं तर मी तुझ्या आयुष्यात 7 पिढ्यांची समृद्धी आणेन, अशी माझी शपथ आहे. हे समजून घे की देवाची कृपा कधीच उशीर येत नाही, ती नेहमीच योग्य वेळी मिळते. तुझ्या जीवनातील अडथळे, संकट आणि दुःख यांना मी नव्याने रूपांतरित करून तुझ्यासाठी नवीन ऊर्जा आणि नवीन दिशा तयार करतो. त्यामुळे तू कधीही हार मानू नकोस, कारण माझा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. स्वामी समर्थांच्या नावाने तुझ्या अंतःकरणाला शांती मिळते, जगण्याचा नवस येतो आणि आत्मविश्वास वाढतो. जेव्हा तुझं मन धुंद होतं, वेळ कठीण वाटत असतो, तेव्हा माझं नाव घेणं म्हणजे त्या अंधकाराला उजेडात रूपांतरित करणं होय. भक्तीमुळे मनात निर्माण होणारा विश्वास तुझ्या आयुष्याचा आधार बनतो. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं मन जितकं स्वच्छ आणि भक्तिभावाने परिपूर्ण असेल, तितकंही माझं कृपा जास्त प्रगल्भतेने आणि प्रामाणिकपणेने तुला लाभेल. त्यामुळे भक्तांनी प्रत्येक क्षण माझं स्मरण करावं, कारण माझा आशीर्वाद अनंत आहे. तू कधी वाट पाहत पाहू नकोस की काळ माझ्याकडे काय येत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, वेळ येतोच, पण तो तुझ्या मेहनतीला, श्रद्धेला आणि मनाच्या सातत्याला पाहूनच येतो. तुझ्या जीवनात जे काही होत आहे ते सगळं एका मोठ्या योजनेचा भाग आहे, ज्यात मी तुझा मार्गदर्शक आहे. तुझ्या प्रत्येक अडचण, प्रत्येक संकट हे तुझ्या आत्मेला अधिक मजबूत करण्यासाठी असतात. त्यामुळे तू धैर्याने आणि प्रेमाने प्रत्येक संघर्षाचा सामना कर, कारण माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने अनेक भक्तांच्या आयुष्यात चमत्कार घडले आहेत. तेवढ्याच पिढ्यांच्या गरिबी, दुःख आणि अंधश्रद्धा दूर झाली आहे. हे सगळं केवळ भक्तीची ताकद नाही, तर माझ्या नावातील त्याग, प्रेम आणि विश्वासाची शक्ती आहे, ज्याने तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला सुख आणि समृद्धी दिली आहे. त्यामुळे तुला जर जीवनात सुख समृद्धी हवी असेल तर रोज माझं नाव घे आणि माझ्या शिकवणीनुसार जीवन जग. माझा आशीर्वाद 7 पिढ्यापर्यंत तुझ्या कुटुंबात यश आणि आनंद आणेल. स्वामी समर्थांच्या नावाने तुझ्या मनात निर्माण होणारा विश्वासच तुझ्या आयुष्याचा पाया आहे. तू जेव्हा माझ्या नावाचा उच्चार करतोस तेव्हा फक्त तुझ्या सुखासाठी नाही, या तुझ्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठीही तू उज्ज्वल भविष्य घडवतोस. या नावाच्या जादूला तुझ्या मनातून कधीही दूर जाऊ देऊ नकोस. माझ्या आशीर्वादाने तू 7 पिढ्यांची गरिबी दूर करून
सुखाच्या नव्या पर्वाला सामोरे जाशील. याच आत्मविश्वासाने तू जीवनातील प्रत्येक आव्हान सहज पार करू शकशील. स्वामी समर्थांच्या नावात अशी ताकद आहे जी फक्त एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही, तर ती 7 पिढ्यापर्यंत जात असलेली समृद्धी आणि सुखाची हमी देते. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात अनेक अडचणी, संकट आणि आव्हाने घेऊन येतात, पण जर त्याच्या मनात स्वामी समर्थांचे स्मरण आणि भक्ती असेल तर त्याला या संकटाचा सामना करण्यासाठी अद्वितीय शक्ती प्राप्त होते. या भक्तीमुळेच मनात धैर्य निर्माण होते, ज्यामुळे जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला सहज पार करता येते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे मन शांती आणि आत्मविश्वास वाढतो आणि जीवनाला नवचैतन्य प्राप्त होते. प्रत्येक क्षणी जीवनात येणारे वेगळे अनुभव आणि आपण कसे स्वीकारतो आणि त्यांना सामोरे जातो याचा संबंध आपल्या श्रद्धेच्या पातळीशी असतो. स्वामी समर्थ म्हणतात की भक्ती ही अशी शक्ती आहे जी कोणत्याही अंधकाराला प्रकाशात रूपांतरित करते. जेव्हा आपण आपल्या मनातील सर्व चिंता, भीती आणि दुःख त्यांच्याकडे सोपवतो तेव्हा आपण स्वतःलाच नव्याने जन्म देतो. भक्तीच्या या नव्या जन्माने जीवनात सुख, समाधान आणि यश मिळते. त्यामुळे स्वामी समर्थांनी सांगितले आहे की प्रत्येकाने कमीत कमी एका मिनिटासाठी रोज माझं नाव घेतलं पाहिजे, जेणेकरून तो नवनवीन आशा आणि नवा उत्साह उभा करून राहू शकेल. आयुष्यातील संकट आणि अडचणी तात्पुरत्या असतात, पण त्यांच्या मागे नेहमी काहीतरी शिकवण असते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्याला त्या शिकवणींना समजून घेण्याची आणि स्वीकारण्याची ताकद मिळते. भक्तीमुळे जीवनातील वेदना कमी होतात आणि त्याऐवजी मनाला शांती मिळते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे अनेक लोकांच्या आयुष्यात भक्कम परिवर्तन झाले आहेत. गरिबीतून बाहेर पडणे, आरोग्याला सुधारणा आणि कुटुंबात सुख शांती येणे याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. हीच खरी भक्तीची ताकद आहे जी आयुष्याला अर्थ देते. स्वामी समर्थांच्या कृपेमुळे भक्ताच्या आयुष्यात 7 पिढ्यांची समृद्धी येते. अशी एक कथा आहे की जसं तुम्हाला अनेक लोकांच्या अनेक खरे अनुभव आहेत. जेव्हा एखादा भक्त मनापासून प्रार्थनांची स्तुती करतो, यांचं नामस्मरण करतो, तेव्हा समर्थांची कृपा त्याच्यावर अवतरते. या कृपेने तो भक्त आपले दुःख विसरून नवीन ऊर्जा आणि सामर्थ्य घेऊन नवा मार्ग सुरू करतो. भक्तांच्या कुटुंबामध्ये आर्थिक स्थैर्य येते, शिक्षणाला चालना मिळते आणि जीवनातील नैराश्य दूर होते. त्यामुळे समर्थांची नावाची शक्ती 7 पिढ्यापर्यंत पोहोचते आणि त्या कुटुंबाची वाटचाल सुखद आणि समृद्धीपूर्ण होते. स्वामी समर्थांच्या नावाचा जप म्हणजे केवळ एक प्रार्थना नाही, तर जीवनातील प्रत्येक अडचणीतून बाहेर पडण्यासाठीच मार्ग आहे. तो मार्ग धैर्याचा, श्रद्धेचा आणि प्रेमाचा आहे. जेव्हा मन पूर्ण श्रद्धेने समर्थांचे स्मरण करतो तेव्हा तो आपल्या समर्थांच्या आशीर्वादाचा प्रकाश आयुष्याभोवती पसरवतो. त्यामुळे प्रत्येक भक्ताने आपल्याला मनात समर्थांच्या नावाचा दीप प्रज्वलित ठेवावा आणि 7 पिढ्यांपर्यंत या आशीर्वादाचा लाभ घेण्यासाठी त्याचा जप करावा. जीवनात यश आणि समाधान मिळण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. स्वामी समर्थांच्या नावाचा जप केल्याने मनाला एक अद्भुत शांती आणि शक्ती मिळते. जेव्हा आपण कठीण प्रसंगांना सामोरे जात असतो तेव्हा विश्वास आणि धैर्य टिकवून ठेवणं आवश्यक असतं. स्वामी समर्थ म्हणतात की ज्या मनात माझं नाम आहे त्या मनाला कोणतीही भीती स्पर्श करू शकत नाही. नावाच्या कटिवेने आपल्याला मनात काळजी आणि चिंता दूर होतात आणि मनाला समाधान मिळतं. अशावेळी तो व्यक्ती आयुष्यातील अडथळ्यांवर मात करतो आणि नव्या जोशाने वाटचाल करतो. त्यामुळे प्रत्येकाला दररोज कमीत कमी 1 मिनिट स्वामी समर्थांच्या नावाचा जप करावा, जेणेकरून जीवनात 7 पिढ्यांची समृद्धी आणि आनंद येईल. नावाचा जप फक्त एक शब्दांचा उच्चार नाही, तर ती भक्तीची शक्ती आहे जी मनाला जागृत करते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने जेव्हा भक्तीची ज्वाला प्रज्वलित होते तेव्हा आयुष्य बदलण्याचा मार्ग सहज होतो. कठीण परिस्थिती देखील तो व्यक्ती आत्मविश्वासाने भरलेला असतो, कारण त्याला माहीत असते की समर्थाचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे. जीवनातील संकट हे केवळ परीक्षेच्या टप्पे असतात आणि समर्थांच्या नावाच्या स्मरणाने त्या परीक्षामध्ये उत्तीर्ण होण्याची ताकद मिळते. त्यामुळे प्रत्येक मनुष्याने सतत या नावाचा जप करत राहावा आणि जीवनाला उजळवावं. स्वामी समर्थांनी शिकवले की ज्या व्यक्तीच्या मनात भक्ती असते तो कधीही गरीब किंवा दुर्बल होऊ शकत नाही. स्वामी समर्थांच्या आशीर्वादात 7 पिढ्यांपर्यंत पोहोचतो, कारण तो केवळ आर्थिक समृद्धीपुरता मर्यादित नसतो, तर तो आत्म्याच्या समृद्धीचा स्रोत असतो. नावाच्या स्मरणाने मन निर्मळ होते, विचार शुद्ध होतात आणि व्यक्तीच्या निर्णय क्षमतेत वाढ होते. अशा प्रकारे समर्थांचा आशीर्वाद केवळ तात्पुरता फळ देत नाही, तर तो आयुष्यभर टिकणारा समृद्धीचा स्रोत बनतो.
त्यामुळे प्रत्येकाने समर्थांच्या नावाचा जप नियमित करावा. आयुष्यात अनेकदा संकटे येतात, पण ती संकट आपल्याला अधिक दृढ आणि सामर्थ्य बनवतात. स्वामी समर्थ म्हणतात की आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर पडणारा भक्त माझा खराखुरा भक्त असतो. समर्थांच्या आशीर्वादाने अनेक भक्तांनी आपल्या आयुष्यातील मोठी बदल अनुभवली आहेत. गरिबी संपवली, आरोग्य सुधारले, कुटुंबात सौहार्द वाढवलं आणि आयुष्य आनंदमय केले. आणि त्यामुळे स्रोत म्हणजे समर्थांचा आशीर्वाद आणि भक्तीची शक्ती. त्यामुळे जर आपण सतत समर्थांचे नाव घेत राहिलो, या 7 पिढ्यापर्यंत आपल्या कुटुंबात समृद्धी आणि सुख राहील. स्वामी समर्थांच्या नावाचा जप हा जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्याचा एक पवित्र मार्ग आहे. हा जप केवळ देवाची प्रार्थना नसून तो आत्म्याचा विकास करणारा, मनाला शांत करणारा आणि जीवनाला उजवणारा स्रोत आहे. प्रत्येकाने या जपाला नियमितपणे आपल्या जीवनाचा भाग बनवावा, ज्यामुळे 7 पिढ्यापर्यंत त्यांचं फळ मिळेल. स्वामी समर्थांच्या नावाचा जप केल्याने आयुष्यात अनंत सुख, समृद्धी आणि समाधान येते आणि जीवनात कोणतीही अडचण येत नाही. त्यामुळे समर्थांच्या आशीर्वादाला मनापासून स्वीकारा आणि सतत त्यांचं स्मरण करा. स्वामी समर्थांचे आशीर्वाद हे आपले केवळ शाब्दिक आशीर्वाद नसून ते आपल्या जीवनात अनुभवता येणारे दिव्य अनुभव आहेत. ज्यावेळी आपण त्यांच्या नावाचा जप करतो तेव्हा आपल्या मनात एक गोडवा, विश्वास आणि आनंदाचा प्रवाह सुरू होतो. या जपामुळे जीवनातील अंधार कमी होतो, चिंता दूर होतात आणि मनाला समाधान मिळते. स्वामी समर्थ म्हणतात की मी तुझ्या अंतःकरणात आहे, तू माझं नाव जप, मी तुझं आयुष्य सुंदर करेन. या शब्दांचा अर्थ असा की शब्दांचा स्वामी समर्थ नावाचा जप हा मनाला ऊर्जेने भरून टाकणार आहे. तो 7 पिढ्यापर्यंत समृद्धी आणि सुखाचा वारसा ठरतो. आपल्या जीवनातील प्रत्येक संकट हे केवळ एक परीक्षेचा टप्पा असतो, ज्यातून पुढे जाण्यासाठी भक्ती आणि श्रद्धा आवश्यक असते. स्वामी समर्थ म्हणतात, जे भक्त माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतात त्यांच्या आयुष्यात मी चमत्कार घडवतो. भक्तीने मनाला मिळणारा आत्मविश्वास आपल्याला अशा आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करतो जे आधी अशक्य वाटत असतात. भक्तांच्या जीवनात सामर्थ्यांच्या आशीर्वादाने अनेक प्रकारचे बदल घडले आहेत. गरिबापणाचा अंत, आरोग्य सुधारणा, नोकरी, संपत्तीची प्राप्ती आणि कुटुंबातील एकता वाढवणे यामुळे भक्तीचं महत्त्व अधिकच उलगडतो. स्वामी समर्थांच्या नावाचा जप हा केवळ एक कर्मकांड नाही, तर तो आपल्या अंतर्मनाशी संवाद साधण्याचा मार्ग आहे. जेव्हा आपण मनपूर्वक त्यांच्या नावाचा जप करतो तेव्हा आपल्या मनशांतीचा अनुभव वाढतो आणि मनाला एकाग्रता मिळते. अशा प्रकारे भक्तीमुळे आपल्याला आपले जीवन उद्दिष्ट स्पष्ट होते आणि संकटे सहज पार पडतात. समर्थांच्या कृपेने मनात उत्पन्न होणारा आत्मविश्वास आणि प्रेम हे जीवनाला नवे वळण देतात. म्हणून समर्थांचे नाव जपणं राहणं म्हणजे 7 पिढ्यांची समृद्धी आणि आनंदाचा पाया तयार करणं आहे. अनेकांना त्यांच्या अडचणीमुळे वाटतं की त्यांचं भाग्य खराब आहे किंवा त्यांना कधीही सुख मिळणार नाही. पण स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या आशीर्वादाने 7 पिढ्यांची गरिबी मिटवतो. त्यांच्या नावाचा जप करणारा भक्त याला जास्त वेगळं काही लागत नाही. समर्थांच्या कृपेचे त्या व्यक्तीच्या जीवनात एक दिवा प्रज्वलित होतो, जो काळजीच्या अंधकाराला दूर करतो आणि नवीन आशा आणतो. या आशेने भक्ती अधिक दृढ होते आणि जीवनाचा मार्ग अधिक उजळतो. स्वामी समर्थांचे आशीर्वाद ही अशी ऊर्जा आहे जी आपल्याला आयुष्यात 7 पिढ्यापर्यंत सुख, समाधान आणि यश प्राप्त करून देते. समर्थांच्या नावाचा जप म्हणजे जीवनातील प्रत्येक अडचण सहज पार करण्याचा मंत्र आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनात समर्थांचे नाव जपून ठेवलं पाहिजे, कारण त्यातून जीवनाला नवा अर्थ मिळतो, आत्मविश्वास वाढतो आणि 7 पिढ्यांपर्यंत समृद्धीचा वसा लाभतो. त्यामुळे स्वामी समर्थांच्या नावाचा जप करा आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन उजळवा. स्वामी समर्थांच्या नावाचा जप करणे म्हणजे फक्त एक धार्मिक कृत्य नाही, तर ते आपल्या मनाला एक नवीन जीवनशक्ती देणारे एक अमृतसारखे आहे. ते आपल्याला जेव्हा आपण सतत स्वामी समर्थांच्या नावाचा जप करतात तेव्हा आपल्या मनात असलेली भीती, चिंता आणि दुःख हळूहळू दूर होतात. हे जप आपल्या आयुष्यात 7 पिढ्यांपर्यंत सुख आणि समृद्धीचा वसा आणतो. स्वामी समर्थ म्हणतात, तू माझं नाव घेत राहा, मी तुझ्या संकटांना दूर करून तुझ्या घरात आनंद आणि समृद्धी भरून टाकेल. या विश्वासाने प्रत्येक भक्ताला आपले जीवन नवे उंचीवर नेण्याची शक्ती मिळते. आपल्या आयुष्यात अनेकदा संकट आणि अडचणी येतात, पण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्या संकटांना मात देणे शक्य होते. भक्तीमुळे मनात निर्माण होणारा आत्मविश्वास आणि श्रद्धा एवढी प्रबळ असते की ती आपल्या प्रत्येक अडचणीवर विजय मिळवते. स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येक संकट माझा भक्त मजबूत करते
आणि मी त्याला कधी सोडत नाही. त्यामुळे ज्या मनाने स्वामी त्यांच्या नावाचा जप करत राहतात त्याला आयुष्याचा प्रत्येक संघर्ष सहज पार करता येतो आणि तो यशस्वी होतो. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने अनेक लोकांच्या आयुष्यात भक्कम बदल झाले आहेत. अनेक गरिबी त्यांच्या घरात अन्नाचा तुटवडा होता. स्वामी समर्थांच्या नावाचा जप करून त्यांचे जीवन संपन्न झाले आहे. अनेक आजारी त्यांचे उपचार होत नव्हते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्यांना बरे वाटले आहे. याचा आशीर्वादाने कुटुंबामध्ये प्रेम आणि सौंदर्य वाढले आहे. त्यामुळे समर्थांच्या नावाचा जप हे फक्त श्रद्धेचं काम नसून ते एक प्रकारचं जीवन सुधारण्याचं साधन आहे, ज्यामुळे 7 पिढ्यांपर्यंत सुख आणि समृद्धी मिळते. ज्या मनाने समर्थांच्या नावाचा जप केला आणि भक्तीने भरले तो मनुष्य केवळ स्वतःसाठी नव्हे तर पुढील पिढ्यांसाठी एक मजबूत आधार तयार करतो. समर्थांचा आशीर्वाद 7 पिढ्यांपर्यंत पोहोचतो कारण तो आत्म्याशी जोडलेला असतो. या आशीर्वादामुळे नातलंगांना कधीही गरिबाचा शाप येत नाही. त्यांचं जीवन सुशांतीने राहते. समृद्धीच्या स्वामी समर्थांच्या नावाचा जप करणारा प्रत्येक भक्त आपल्या कुटुंबाला एक अमूल्य उपहार देतो, ज्याचा लाभ 7 पिढ्यांपर्यंत होतो. स्वामी समर्थांचे आशीर्वाद हे जीवनाचा खरा आधार आहेत. समर्थांच्या नावाचा जप करताना मनाने त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी, कारण श्रद्धा असताना समर्थांची कृपा नक्कीच आपल्याला मिळते. या कृपेनेच आयुष्य सुखमय होते, गरिबी दूर होते आणि कुटुंबात समृद्धी येते. त्यामुळे प्रत्येकाने समर्थांच्या नावाचा जप रोज करावा आणि 7 पिढ्यांपर्यंत या आशीर्वादाचा लाभ घ्यावा. समर्थांच्या आशीर्वादानेच तुझं आयुष्य उजळतात, तुझं घर आनंदाने भरून जातं. स्वामी समर्थांच्या नावाचा जप हा भक्ताचा आत्मिक प्रवास नाही, तर तो संपूर्ण कुटुंबासाठी आणि पुढील पिढ्यांसाठी एक अमूल्य ठेवा आहे. प्रत्येक भक्ताने आपले मन, वचन आणि कर्म या तिन्ही गोष्ट समर्थांच्या नावाच्या भक्तीने परिपूर्ण कराव्यात, कारण समर्थांचा आशीर्वाद तेव्हाच फलदायी होतात जेव्हा भक्त मनापासून त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि त्यांच्या शिकवणींना अनुसरतो. नावाचा जप केल्याने भक्तीचा आत्मा उंचावतो, मनाला शांती मिळते आणि जीवनात येणाऱ्या संकटावर विजय मिळण्याची शक्ती वाढते. 7 पिढ्यांपर्यंत ही शक्ती कुटुंबामध्ये नांदते आणि सुख समृद्धीची परंपरा तयार होते. कधी कधी आयुष्यात येणाऱ्या अडचणी आणि अपयशांमुळे मन निराश होते, पण स्वामी समर्थांच्या नावाचा जप हा निराशेला आशेत रूपांतरित करणारा अमृत आहे. जेव्हा मन वेदनेत आणि चिंतेत असते तेव्हा समर्थांचे नाव जपल्याने मन शांत होते आणि मनात नवीन ऊर्जा उत्पन्न होते. स्वामी समर्थांच्या नावाचा जप हा अशा वेळी आपल्या आत्मविश्वासाला चालना देतो, ज्यामुळे आपण पुन्हा उभे राहू शकतो आणि कठीण काळातही आपला मार्ग पुढे चालू ठेवू शकतो. त्यामुळे प्रत्येकाला रोज समर्थांचे नाव जपण्याची सवय लावावी. श्रम आणि भक्ती या दोन्हींचा संगम समर्थांच्या नावाच्या जपामध्ये असतो. फक्त नाव घेताना मन स्वच्छ, भक्तिमय आणि एकाग्र असायला हवं. स्वामी समर्थ म्हणतात की जे भक्त माझं नाव घेत राहतात त्यांना मी आयुष्यातील प्रत्येक संकटापासून वाचवतो. या आशीर्वादाने अनेक लोकांनी आपली आर्थिक परिस्थिती सुधारली, आरोग्य लाभले आणि कुटुंबात प्रेम वाढले. समर्थांच्या नावाचा जप केल्याने जीवनात 7 पिढ्यांपर्यंत असे सकारात्मक बदल घडतात जे कट्या मानवी शक्तीने साध्य होणे अवघड आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे भक्तांचे मन बदलते, त्यांच्या विचारांमध्ये नवीन दिशा येते आणि त्यांच्या कृतीत सुधारणा होते. समर्थांचे नाव जपल्याने जीवनात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याची मानसिक तयारी होते. ही तयारी जीवनाला स्थैर्य देते आणि संघर्षांना यशस्वीतेने पार करण्यास मदत करते. 7 पिढ्यांपर्यंत ही शक्ती प्रसारित झाल्यामुळे समर्थांच्या नावाचा जप हा फक्त व्यक्तिगतच नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचा स्रोत देखील ठरतो. त्यामुळे समर्थांचं नामस्मरण आपल्या कुटुंबात एक चांगली परंपरा बनवावी. स्वामी समर्थांच्या नावाचा जप हा केवळ एक धार्मिक कृत्य नाही, तर तो आपल्या अंतःकरणाचा संवाद आहे, ज्यातून मनाला अमृत प्रसाद मिळतो. प्रत्येक शब्द जरी लहान असला तरी त्यामागची श्रद्धा अनमोल आहे. तेव्हा आपण दिवसातून काही मिनिटे स्वामी समर्थांच्या नावाचा जप करतो तेव्हा आपल्या मनात स्थैर्य आणि शक्ती प्राप्त होते. जीवनात येणाऱ्या अनेक अडचणींमध्येही समर्थांचे नाव आपल्याला धैर्य देत राहते. या नावाच्या जपामुळे आपली मानसिक स्थिती सुधारते, चिंता भय दूर होतात आणि 7 पिढ्यांपर्यंत हा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला सुख शांती देतो. जीवनात अनेक वेळा परिस्थिती आपल्या कमजोर करत राहते, पण समर्थांच्या नावाचा जप मनातील भीती, शंका आणि आपल्या असमर्थतेला दूर करतो. भक्तीचा जो प्रकाश आपल्या अंतर्मनात जाळतो त्यामुळे तो अंधकारातही मार्ग दाखवतो. समर्थ म्हणतात, ही ज्या मनाने माझं नाव सतत घेतलं तो कधीच संकटात हरत नाही. याचा अर्थ भक्तीने आपल्या आयुष्याला असे बळ देणे
की कोणताही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही. समर्थांच्या नावाचा जप केल्याने 7 पिढ्यांपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक स्तरावर स्फूर्ती आणि यश प्राप्त होते. स्वामी समर्थांनी शिकवले आहे की ज्या मनाने त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवली त्याच्यावर त्यांची कृपा अनंत असते. समर्थांचे नाव जपणं केवळ भक्ती नव्हे, तर ती आपल्या जीवनातील सकारात्मक बदलांची गुरुकिल्ली आहे. या जपामुळे मनाला अनंत सुख आणि समाधान प्राप्त होते, ज्यामुळे आपण प्रत्येक संकटाला सामोरे जाऊ शकतो. समर्थांच्या आशीर्वादाने अनेक कुटुंब जीवनाने बदलले आहेत. त्यांनी दरिद्रतेला धक्का दिला आहे आणि त्यांना स्वावलंबी बनवली आहे. म्हणून प्रत्येकाने समर्थांच्या नावाचा जप रोजचा नियम करावा. स्वामी समर्थांच्या नावाचा जप केल्याने केवळ वैयक्तिक आयुष्य सुधारत नाही, तर तो आपल्या कुटुंबातील, समाजासाठी आणि पुढील पिढ्यांसाठी एक मजबूत आधार तयार करत असतो. समर्थांचे आशीर्वाद 7 पिढ्यांपर्यंत पोहोचतात, कारण ते केवळ भौतिक समृद्धीपुरते मर्यादित नसून आत्म्याच्या उन्नतीशी जोडलेले असतात. भक्तांच्या मनात समर्थांची उपासना करूनच 7 पिढ्यांची जीवनाला उजाळा आणि समृद्धी मिळते. त्यामुळे समर्थांच्या नावाचा जप हा केवळ व्यक्तिगत प्रार्थना नसून ती कुटुंब आणि समाजाचा विकास करण्याचा मार्ग आहे. स्वामी समर्थांचा नाव जप हा केवळ शब्दांना नियमक्रम नसून तो भक्ताच्या मनाशी एक गाढा आत्मीय संबंध प्रस्थापित करणारा मार्ग आहे. समर्थांच्या नावाचा जप करताना भक्ताच्या अंतःकरणात एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते, जी संपूर्ण आयुष्यभर टिकते. ही ऊर्जा जीवनातील प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार करते आणि मनाला नवीन दिशा विश्वास देते. जेव्हा 7 पिढ्यांपर्यंत समर्थांच्या नावाचा जप आणि आशीर्वाद कायम राहतो, तेव्हा त्याचा परिणाम केवळ आर्थिक समृद्धीत नाही, तर मानसिक शांती आणि सामाजिक सन्मानातही दिसून येतो. त्यामुळे समर्थांच्या नावाचा जप करणे प्रत्येक कुटुंबासाठी एक अनमोल धरोहर आहे. आयुष्यात अनेक अनिश्चितता, दुःख आणि असमाधान येतं, पण समर्थांच्या नावाचा जप या अशा काळात आशेचा दीपस्तंभ ठरतो. समर्थ म्हणतात की माझ्या भक्तांच्या आयुष्यात अंधार हटवतो आणि प्रकाश फुलतो. नावाच्या जपामुळे भक्ताच्या मनातील भीती, चिंता आणि वाईट विचार दूर होतात. त्यामुळे मनाचा आणि आत्म्याचा विकास होतो, ज्यामुळे जीवनात 7 पिढ्यांपर्यंत सकारात्मक परिणाम दिसून येतात. समर्थांच्या नावाने भरलेले मन कोणत्याही कठीण प्रसंगात हार मानत नाही, उलट त्याला संधी आणि समाधान शोधायला शिकवते. स्वामी समर्थांनी भक्तांना नेहमी सांगितलं आहे की भक्ती हीच खरी शक्ती आहे. यामुळे जीवनाच्या प्रत्येक अडचणीवर मात करता येते. समर्थांच्या नावाचा जप या भक्तीची ताकद वाढवतो. त्यामुळे जे भक्त नियमितपणे समर्थांचे नाव जपतात ते केवळ स्वतःच्या गरजा भागवत नाही, तर त्याच्या कुटुंबाचा आणि समाजाचा कल्याणही करतात. समर्थांच्या आशीर्वादाने गरिबांचे जीवन सुधारले आहेत, करुणा परिपूर्ण मिळाली आहे आणि अशा अनेक चमत्कारांनी अनेकांच्या आयुष्याला नवे चैतन्य दिले आहे. स्वामी समर्थांच्या नावाचा जप करणे म्हणजे 7 पिढ्यांपर्यंत सुख, शांती आणि समृद्धीची बीज रोपण करणं. स्वामी समर्थांच्या नावाचा जप केल्यामुळे मनातील नकारात्मकता आणि संकोच दूर होतात आणि भक्ताला आत्मविश्वास, नवीन प्रेरणा मिळते. समर्थांच्या आशीर्वादाने जीवन 7 पिढ्यांपर्यंत सौभाग्य आणि समाधान वाढवतं. स्वामी समर्थ म्हणतात की मी माझ्या भक्ताच्या मनातील अंधकार दूर करतो आणि त्यांना यशस्वी बनवतो. समर्थांच्या नावाचा जप केल्याने आपल्याला आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला सामोरे जाण्याची हिंमत मिळते. त्यामुळे प्रत्येक भक्ताने समर्थांच्या नावाचा जप नियमित करावा आणि त्यांच्याशी नित्य संवाद साधावा. स्वामी समर्थांच्या नावाचा जप केवळ धार्मिक कर्मकांड नाही, तर ते आपल्या अंतःकरणाला सुसज्ज करणारे एक आध्यात्मिक व्यायाम आहे. नावाचा जप नियमित करताना मन शुद्ध होते, एकाग्रता वाढते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. समर्थांचे नाव जपल्याने जीवनातील ताणतणाव, चिंता आणि अडचणी कमी होतात आणि मनाला स्थिरता प्राप्त होते. 7 पिढ्यांपर्यंत या जपाचा परिणाम दिसतो, कारण श्रद्धा आणि भक्तीचे बीज जेव्हा एका पिढीत रोवले जाते तेव्हा ते पुढील पिढ्यांतही फलित होऊन समृद्धीची साखळी तयार करतात. म्हणून समर्थांच्या नावाचा जप करणे हे प्रत्येकाच्या जीवनासाठी अनिवार्य ठरते. कधीकधी आपले मन व्यथित आणि स्थिर असते आणि अशा वेळी वेगळी स्वामी समर्थांच्या नावाचा जप केल्याने अंतर्मनाला शांतता प्राप्त होते. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या नावाचा जप करणाऱ्या भक्ताला मी कधीही निराश करत नाही. या आशीर्वादामुळे भक्तांना संकटामध्ये धैर्य मिळते आणि जे जीवनाच्या कठीण प्रसंगांना सहजपणे पार करतात. 7 पिढ्यांपर्यंत समर्थांच्या नामाचा जप केल्यामुळे त्यांचे कुटुंब सुख, शांती आणि संपन्नतेने परिपूर्ण होते. त्यामुळे प्रत्येक भक्ताने समर्थांच्या नावाचा जप हा नियमित जीवनशैलीचा भाग बनवा.
स्वामी समर्थांचे आशीर्वाद केवळ व्यक्तिगत उन्नतीपुरते मर्यादित नसून ते सामाजिक आणि कुटुंबीयातील सौहार्द वृद्धिंगत करण्याचे कारण बनतात. समर्थांच्या नावाचा जप करणाऱ्यांच्या कुटुंबामध्ये प्रेम, श्रद्धा आणि एकात्मता वाढते. या आशीर्वादामुळे गरीबपण, रोग आणि वादविवाद दूर होऊन समृद्धीची स्थापना होते. 7 पिढ्यांपर्यंत या आशीर्वादाचा प्रसार होतो, ज्यामुळे समाजासाठी प्रत्येक व्यक्ती सकारात्मक बदल अनुभवते. समर्थांच्या नावाचा जप केल्याने केवळ जीवनाची गुणवत्ता वाढते, तर समृद्धी आणि समाधानही 7 पिढ्यांपर्यंत टिकते. आयुष्यातील अडचणींमध्ये समर्थांच्या नावाचा जप एक प्रकारचा आत्मविश्वास आणि भक्तीचा स्रोत ठरतो. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या मनाने माझं नाव घेतलं त्याचा कधीच पराभव होत नाही. या नावाच्या जपामुळे भक्तांमध्ये संकटांना सामोरे जाण्याची क्षमता वाढते आणि ते जीवनात यशस्वी होतात. 7 पिढ्यांपर्यंत समर्थांच्या नामाचा जप केला की त्या कुटुंबात सदैव समृद्धी आणि शांतता राहते. त्यामुळे प्रत्येकाने समर्थांच्या नामाचा जप आणि भक्तीला आपले जीवन मूल्य बनवावे. स्वामी समर्थांच्या नावाचा जप केल्याने आपल्या आयुष्यातील एक नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण होतो. जपामुळे मनाचा विश्वास वाढतो आणि आपण कोणत्याही संकटाला तोंड देण्यास तयार होतो. स्वामी समर्थ म्हणतात की माझं नाम सतत जपणाऱ्या भक्ताला मी कधीच निराश करत नाही. यामुळे भक्ताच्या जीवनात सकारात्मक बदल होतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात 7 पिढ्यांपर्यंत सुख आणि समृद्धी लाभते. नामाचा जप हा केवळ शब्दांचा सराव नाही, तर तो मनाला, आत्मेला आणि जीवनाला एक नवीन दिशा देणारा एक आध्यात्मिक मंत्र आहे. आयुष्यातील अडचणी आणि संकटे असंख्य असतात, पण समर्थांच्या नामाचा जप करून फक्त भक्त त्यांना सहजपणे पार करू शकतो. त्यामुळे समर्थांच्या आशीर्वादाने भक्ताच्या मनात स्थैर्य आणि धैर्य वाढते, ज्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाही. 7 पिढ्यांपर्यंत समर्थांच्या नामाचा जप केल्यामुळे कुटुंबात प्रेम, सौहार्द आणि ऐक्य वाढते. या नामाच्या जपाने कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मनपूर्वक आनंद आणि समाधान मिळते, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबात जीवनात चांगल्या घटना घडतात. आम्ही समर्थांच्या नामाचा जप केल्याने आपण केवळ स्वतःसाठी नाही, तर आपल्या पुढील पिढ्यांसाठी एक मजबूत आधार तयार करतो. समर्थांचे आशीर्वाद 7 पिढ्यांपर्यंत पोहोचतात, कारण भक्तीचा आणि श्रद्धेचा वारसा या नावाच्या जपाद्वारे पुढे जातो. या आशीर्वादामुळे कुटुंबात गरिबी दूर होते, आरोग्य सुधारते आणि समृद्धी वाढते. त्यामुळे समर्थांच्या नामाचा जप करणे ही कुटुंबासाठी एक पवित्र संस्कार आहे. तो 7 पिढ्यांपर्यंत चालतो आणि आनंदाने वातावरणात तयार करतो. नामाचा जप करताना भक्ताने मन एकाग्र ठेवायला हवे, कारण श्रद्धा आणि भक्तीशिवाय जपाचा फलित परिणाम कमी होतो. समर्थ म्हणतात, ज्या मनाने माझं नाम घेतलं त्यांच्या आयुष्यात देवदूतांची साथ असते. त्यामुळे समर्थांच्या नामाचा जप करून आपल्या जीवनातील प्रत्येक संकटावर विजय मिळू शकतो. 7 पिढ्यांपर्यंत या आशीर्वादाचा परिणाम कुटुंबाच्या आर्थिक, सामाजिक आणि मानसिक उन्नतीत दिसून येतो. समर्थांच्या नामाचा जप केल्याने आयुष्यात सात्विक आणि समृद्धी येते. स्वामी समर्थांच्या नामाचा जप हा केवळ शाब्दिक क्रिया नसून तो भक्ताच्या मनात आणि आत्म्याचा गाढा संबंध बनवतो. ज्या मनाने भक्तिपूर्वक समर्थांचे नाम जपले त्यांच्या समर्थांची कृपा 7 पिढ्यांपर्यंत लाभते आणि ज्या जपामुळे जीवनातील अडचणींवर मात करण्याची ताकद वाढते. मनाला स्थैर्य मिळते आणि भावनांचा आधार दूर होतात. स्वामी समर्थांच्या नामाचा जप केल्याने व्यक्तीमध्ये सहनशक्ती वाढते आणि तो आपल्या कुटुंबासाठी प्रेरणास्थान बनतो. त्यामुळे समर्थांचे नाम जपणे हे जीवनाचा एक अनिवार्य भाग असावे. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या संकटामध्ये स्वामी समर्थांचे नाम केल्यावर मनाला आपल्याला एक वेगळाच आधार मिळतो. समर्थ म्हणतात, मी माझ्या भक्तांच्या प्रत्येक गरजेला प्रतिसाद देतो. नामाच्या जपामुळे मनात विश्वास वाढतो आणि भीती कमी होतो. 7 पिढ्यांपर्यंत या नामाचा जप केल्याने कुटुंबातील सदस्य एकत्र येतात, प्रेम वाढते आणि जीवनातील दुःख मिश्रित अनुभव कमी होतात. समर्थांचे नाम जपणाऱ्याला प्रत्येकाला त्यांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि आरोग्य लाभते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे व्यक्ती फक्त स्वतःच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा विकास करतो. समर्थांच्या नामाचा जप केल्याने व्यक्तीमध्ये दयाळूपणा, संयम आणि शांती वाढते. 7 पिढ्यांपर्यंत समर्थांचे आशीर्वाद कुटुंबाला वित्तीय स्थैर्य, सामाजिक आणि सन्मान आणि नैतिक बदल देतात. यामुळे समर्थांच्या नामाचा जप करणाऱ्या कुटुंबात सदैव प्रगती आणि सुख शांती राहते. हे नाम जपणं म्हणजे आपल्या जीवनाला नवा अर्थ देणारा एक दिव्य प्रवास आहे. समर्थांच्या नामाचा जप करताना भक्तीची भावना, श्रद्धा आणि समर्पण महत्त्वाचे असते. ज्या मनाने पूर्ण भक्तीने समर्थांचे नाम घेतले
त्याला आयुष्यात अनेक संकटावर विजय मिळतो. समर्थांच्या नामाचा जप 7 पिढ्यांपर्यंत कुटुंबाचा भाग झाला तर ते कुटुंब काळाच्या प्रत्येक वळणावर समर्थांच्या आशीर्वादाने सुरक्षित आणि सुखी राहते. समर्थ म्हणतात की माझ्या नामाचा जप करणाऱ्याला मी कधीच सोडत नाही. त्यामुळे या नामाचा जप करण्याची सवय प्रत्येकाच्या जीवनाचा भाग व्हावी. स्वामी समर्थांच्या नामाचा जप हा आपल्या मनाला शांती देणारा आणि जीवनाला सकारात्मक ऊर्जा देणारा एक दिव्य स्तंभ आहे. ज्या मनात श्रद्धेने आणि भक्तीने सामर्थ्य व नाव घातले त्याला समर्थांची संकटे दूर करण्यासाठी शक्ती दिली आहे. या जपामुळे मनातील भीती आणि चिंताग्रस्तता दूर होते आणि आत्मविश्वास वाढतो. 7 पिढ्यांपर्यंत समर्थांनी आशीर्वादामुळे कुटुंबात सुख समृद्धी आरोग्य आणि प्रेम वाढते. यामुळे समर्थांच्या नामाचा जप करणे हे प्रत्येकाच्या जीवनातील एक आवश्यक कृत्य आहे. जीवनात अनेकांची अडचणी येतात पण समर्थांच्या नामाचा जप केल्याने त्या अडचणी सहज पार केल्या जातात. समर्थ म्हणतात की मी माझ्या भक्तांच्या प्रत्येक आर्त आवाजाला प्रतिसाद देतो. या नामाचा जप केल्याने मनाला धैर्य आणि स्थैर्य ध्येय स्पष्टमध्ये भावना प्राप्त होते. 7 पिढ्यांपर्यंत या आशीर्वादाने कुटुंबाचे आर्थिक मानसिक आणि सामाजिक जीवन उजाळते. समर्थांचे नाम जपणाऱ्या कुटुंबामध्ये प्रेम सहकार्य आणि सकारात्मक दृढ होते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे केवळ वैयक्तिक उन्नतीचे नव्हे तर समाजाचा आणि देशाचा विकासही शक्य होतो. समर्थांच्या नामाचा जप केल्याने भक्तात दयाळूपणा संयम आणि सात्विकता वाढते. या गुणामुळे त्यांचे कुटुंब आणि समाज स्थिर व समृद्ध बनतो. 7 पिढ्यांपर्यंत समर्थांच्या आशीर्वादामुळे गरीबपण दूर होते आरोग्य सुधारते आणि कुटुंबात आनंद वाढतो. त्यामुळे समर्थांच्या नामाचा जप हा कुटुंब आणि समाजासाठी एक अमूल्य संपत्ती आहे. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे संपवणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.